नमस्कार, जय महाराष्ट्र। आज 25 जून 2025। 50 वर्षापूर्वी याच दिवशी 1975 साली या देशामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि म्हणून आजचा दिवस हा संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी जाहिरात सकाळीच वर्तमानपत्रामध्ये पाहिली। केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार यांनी या दिवसाला लोकशाही रक्षणार्थ संकल्पबद्ध होऊयात अशी टॅगलाईन देत या दिवसाच्या निमित्ताने पत्रकार परिषदा घेण्याचं ठरवलं आहे आणि जनतेला जागरूक करायचं आहे। मग प्रश्न मला असा पडतो की नक्की संविधानाची हत्या मागच्या 50 वर्षापूर्वी झाली का मागच्या 10 वर्षापासून रोजच संविधानाची हत्या होत आहे। 1975 सालची आणीबाणी मी अनुभवली नाही, पण ज्यांनी ही आणीबाणी अनुभवली ते कामगार नेते माननीय बाबा आढाव यांचं सुद्धा म्हणणं आहे की त्या आणीबाणीपेक्षा सद्य परिस्थिती फारच कठीण आहे। मग संविधानाची हत्या दिवस साजरा करण्यापेक्षा या सरकारने स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि मागील 10 वर्षामध्ये सातत्याने जी संविधानाची हत्या होत आहे या बाबतीत जनतेला जागरूक करण्याची जबाबदारी आता आपली आहे आणि हो, आपण जागरूक झालं पाहिजे। कारण या लोकशाहीला रक्षण करायचं असेल, लोकशाही टिकवायची असेल तर मागील 10 वर्षापासून संविधानाची होत असणारी हत्या थांबवली पाहिजे। आता तुम्ही म्हणताल ही अघोषित आणीबाणी कशी आहे? लक्षात घ्या, विरोधी पक्ष नेते संपवायचे, या देशामध्ये विरोधी पक्षच राहिला नाही पाहिजे ही भूमिका म्हणजे संविधानाची हत्या नाही का? मतदानाचा हक्क हिरावून घेणार म्हणजे आपण मतदान करतो पण निकाल आल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं अरे आपण ज्यांना मतदान केलं त्यापेक्षा वेगळाच निकाल आलेला आहे। मग हा ईव्हीएम घोटाळा करणं आणि सत्तेमध्ये येणं ही संविधानाची हत्या नाही का? एका सरपंचाची हत्या होते पण जी व्यक्ती हत्या करते त्याचेच फोटो सत्ताधारी पक्षाच्या बॅनरवर लागतात, ही संविधानाची हत्या नाही का? न्याय मागणाऱ्या महिला भगिनीला न्याय मिळत नाही, सर्वोच्च न्यायालयामध्ये पक्षफोडी केल्यानंतर केस प्रलंबित राहते, म्हणजे चोरी करणारा कोण आहे ते कळतं, चोरी झाली आहे हेही कळतं, पण त्याला चोर म्हणून सिद्ध करता येत नाही, ही संविधानाची हत्या नाही का? या देशामध्ये न्याय मागणं हा जर गुन्हा आहे तर मग ती संविधानाचीच हत्या आहे। ज्या पद्धतीने सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठीची गळचेपी होत आहे, मराठी भाषकांची गळचेपी होत आहे, मग ही संविधानाची हत्या नाही का? मला प्रश्न नेहमी पडतो की विरोधी पक्षाला संपवणं आणि केवळ सत्तेमध्ये आम्हीच असलं पाहिजे हा जो अहंकारी राजकीय वृत्ती बाळगत आहे ही संविधानाची हत्या नाही का? आणि भ्रष्टाचारी बलात्कारी व्यक्तीवर भर सभागृहामध्ये आरोप केले जातात, भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले जातात, पण तेच भ्रष्टाचारी जाहीर प्रवेश करून सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर क्लीन चिट घेतात आणि हिंदुत्वासाठी ते या सत्ताधारी पक्षामध्ये आलं हे म्हणणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची हत्या नाही का? हा प्रत्येक नागरिकांनी विचार करण्याचा प्रश्न आहे। प्रत्येक नागरिकांनी यावर विचार केला पाहिजे। जर असंच घडत राहणार असेल तर 1975 साली जी आणीबाणी घोषित केली ते एका विशिष्ट काळासाठी होती, पण त्या आणीबाणीपेक्षा सुद्धा मागील 10 वर्षापासून जी अघोषित आणीबाणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये सामान्यांचे अधिकार हिरावून घेण्यात आलेले आहे। ज्यांना जगण्याचाच अधिकार नाही, मतदानाचा अधिकार नाही, त्या सामान्यांच्या बाबतीत ही संविधानाची हत्याच आहे हे या सत्ताधारी पक्षाने समजलं पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।